रात्रीच्या जेवणात घेतली होती मसूरची डाळ करायला. इकडे मस्त कांदा टोमॅटो कट करून घेतलं, लसूण ठेचून घेतला आणि नंतर डाळीला फोडणी दिली. डाळ मात्र आधीच भिजू घालायची, कारण मस्त मुरलीनं पटकन शिजल्या जाते आणि लवकर झटपट होऊन जाते. इकडे मिरची पावडर संपलं होतं म्हणून ते काढून घेतलं. त्याच्यानंतर मस्त इकडे भाजी आपली रेडी होतं. तेव्हापर्यंत म्हटलं पत्तागोबीचं सलाद तरी बनवून घ्यायचं, कारण आमच्या इथं जेवणासोबत सलाद सगळ्यांना आवडतं. इकडे पत्तागोबी घेतली आणि चॉपरनी मस्त बारीक किसून घ्यायची. त्याचा किस एकदम छान तयार होतो. त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकायचं, मीठ टाकायचं आणि निंबू असल्यास निंबू टाकायचं. माझ्याकडे निंबू नव्हतं. पत्तागोबी ज्यांनाही आवडत नाही ते असं ट्राय करा नक्की. खूप मस्त लागते अशी पण खायला. याचं सलाद बनवून तुम्ही जेवणासोबत खाऊ शकता आणि पौष्टिक पण राहतं. थोडंसं मिरची पावडर टाकलं, मीठ टाकलं. इकडे आपलं सलाद रेडी झाला आणि चपात्या पूर्वीच पीठ मळून ठेवायचं 10-15 मिनिट. पीठ छान मुरलं की चपात्या पण एकदम मस्त होऊन जातात सॉफ्ट. यांना भूक लागली म्हणून त्यांना जेवायला देऊन दिलं आणि नंतर म्हटलं संध्याकाळच्या टायमाला थोडासा फेरफटका तरी मारा, मला कारातले पण घ्यायचे होते. म्हणून अक्षू आणि मी गेली इकडे मस्त चवली फल्ली आणि पाणीपुरी खाऊन घेते आणि घरी रिटर्न.